मकर राशीच्या लोकांनो, ऐका हो ऐका. ऑगस्ट 2026 तुमच्यासाठी सकारात्मक फळ देणारा ठरू शकतो. कोणत्या बाबतीत सकारात्मक फळ मिळणार आहे? चला जाणून घेऊया. सगळ्यात आधी बोलूया नोकरी करणाऱ्यांबद्दल. नोकरदार वर्गासाठी हा महिना मेहनतीचा असेल. थोडासा कामाचा ताण सुद्धा वाढू शकतो, पण तुमच्या शिस्तीमुळे आणि सातत्यामुळे वरिष्ठ तुमच्या कामावर खुश होतील. जर तुम्ही नोकरी बदलण्याचा विचार करत असाल तर या महिन्याचा उत्तरार्ध अर्थात 15 ऑगस्ट नंतरचा काळ चांगल्या संधी देणारा असणार आहे. सहकाऱ्यांशी वाद टाळणं आणि कामावर लक्ष केंद्रित करणं हाच सल्ला तुम्हाला ऑगस्ट महिन्यासाठी दिला जातोय. व्यावसायिकांचा विचार करता व्यवसायासाठी हा महिना प्रगतीचा ठरेल. खास करून जुने आणि रखडलेले व्यवहार या महिन्यात पूर्ण होऊ शकतात. भागीदारी व्यवसाय करणाऱ्यांनी पारदर्शकता ठेवावी आणि नवीन करारांवर सह्या करताना कागदपत्र नीट तपासून घ्यावीत. व्यवसायात नवीन गुंतवणूक करण्यासाठी महिन्याचा शेवटचा 15 दिवसांचा काळ अनुकूल मानला जातो आहे. आर्थिकदृष्ट्या तसं तर हा महिना संमिश्र राहणार आहे. म्हणजे उत्पन्नाचं स्रोत जे आहे ते राहील, परंतु अचानक काही अनावश्यक खर्च समोर येऊ शकतात. आता जुनी काही गुंतवणूक तुम्ही आधीच केली असेल किंवा मालमत्तेबाबत काही व्यवहार चालू असतील तर त्या गोष्टीतनं लाभ होण्याची शक्यता आहे. पण महत्त्वाचा सल्ला व्यावसायिकांसाठी, नोकरी करणाऱ्यांसाठी आणि एकंदरीतच मकर राशीसाठी आर्थिक दृष्टीने विचार करता या महिन्यात बजेट जरा आखूनच घ्या. अनावश्यक गोष्टींवर पैसे उधळणं टाळा, म्हणजे तुम्हाला या महिन्यात पैशाची अडचण येणार नाही. घरातील वातावरण सामान्यतः शांत राहील. कुटुंबियांसोबत काही धार्मिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मात्र मिळेल आणि त्यातून तुमचं मन प्रसन्न होईल. भावा बहिणींचं सहकार्य लाभेल. मात्र जोडीदाराशी लहान सहान गोष्टीवरनं गैरसमज होऊ शकतात आणि ते होणार नाही याची काळजी तर तुम्ही घेऊच शकतात. आता ज्यांना लग्न करायचंय, जे स्थळं बघतायत, जे विवाह उत्सुक आहेत, त्यांच्यासाठी या महिन्यात लग्नाचे योग आहेत का बाबा, हा एक प्रश्न सामान्यतः विचारला जातो. तर ज्यांचं लग्न ठरण्यात अडथळे येत होते त्यांच्यासाठी हा महिना एखादी चांगली बातमी घेऊन येऊ शकतो. ऑगस्टच्या मध्यानंतर नवीन स्थळं येण्यासाठी किंवा बोलणी पुढं सरकण्यासाठी चांगले योग आहेत. प्रेमसंबंधात असलेल्या लोकांसाठी नातेविवाहात बदलण्यासाठी सुद्धा हा काळ सकारात्मक आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महिना मध्यम राहील. कामाच्या तणावामुळे थकवा आणि डोकेदुखी, पाठीचे त्रास जाणवू शकतात. पचनाशी संबंधित समस्या टाळण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवा. नियमित व्यायाम, प्राणायाम या गोष्टी केल्यास मानसिक शांततेचा लाभ होईल. विद्यार्थ्यांना मात्र या महिन्यामध्ये भरपूर मेहनत घ्यावी लागेल. एकाग्रता काही प्रमाणात ढळण्याची शक्यता आहे आणि ती टिकून राहण्यासाठी मेहनत करावी लागेल. अभ्यासाचं नियोजन करावं लागेल. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना महिन्याच्या उत्तरार्धात यश मिळण्याचे चांगले योग आहेत. गुरु आणि पालकांचं मार्गदर्शन मोलाचं ठरणार आहे. मकर राशीच्या लोकांच्या आयुष्यात भरपूर अडचणी येत असतात. कष्ट केल्याशिवाय त्यांना काहीही मिळत नाही हा अनुभव तुम्हाला आला असेल आणि यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाय ज्योतिषशास्त्र तुम्हाला सुचवतं. त्या उपायांपैकी एक उपाय म्हणजे दर शनिवारी शनी मंत्राचा जप करणं. ओम शन शनेश्वराय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करणं जर तुम्हाला दर शनिवारी शक्य झालं तर तुमचं आयुष्य थोडं सोपं होईल. कारण मकर राशीचा स्वामी शनी आहे, म्हणून शनीची उपासना करण्याचा सल्ला त्यांना दिला जातो. त्याचबरोबर दर मंगळवारी आणि शनिवारी हनुमान चालिसा किंवा मारुती स्तोत्राचा पाठ करणं सुद्धा तुमच्यासाठी लाभाचं ठरतं. मकर राशीच्या लोकांनी गरीब गरजू व्यक्तींना दान करायला विसरू नये. मग ते अन्नदान असेल, वस्त्रदान असेल, असं कोणत्याही स्वरूपाचं दान असेल, पण प्रत्येक महिन्यात थोडं तरी आपल्या ऐपतीप्रमाणे दान अवश्य करावं. शनिवारी संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. ऑगस्ट महिन्यात मकर राशीच्या लोकांनी संयम ठेवून काम केल्यास सर्व क्षेत्रात त्यांना उत्तम यश मिळू शकतं. मंडळी, मकर राशीचे लोक प्रचंड जबाबदार असतात. आपल्या मुलांसाठी ते काहीही करायला तयार असतात. मुलांचं भविष्य घडवण्यासाठी पूर्ण प्रयत्न करायला यांची तयारी असते. आता मकर राशीच्या ज्या लोकांना त्यांच्या मुलांच्या भविष्याची चिंता आहे त्यांनी आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर नुकताच एक पॉडकास्ट प्रसारित झालेला आहे. न्यूमरोलॉजिस्ट, अंकशास्त्रज्ञ श्वेता जुमानी यांच्याबरोबरचा. त्यामध्ये जन्मतारखेनुसार भविष्य त्या सांगत आहेत आणि खास करून मुलांबद्दल सांगतायत की जर तुमची मुलं लहान असतील तर त्यांच्या जन्मतारखेनुसार
तुम्ही त्यांच्याशी कसं वागायला हवं किंवा त्यांना कोणत्या क्षेत्रामध्ये घालायला हवं किंवा वाढवताना कोणती काळजी घ्यायला हवी याबद्दल सुंदर मार्गदर्शन त्या करतात. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्यामध्ये अगदी 1 तारखेपासून ते 31 तारखेपर्यंत जन्मणाऱ्या सगळ्याच मुलांबद्दल त्यांनी सांगितलं आहे. तुमचा मुलगा असू द्या किंवा मुलगी असू द्या, पण त्याच्या भविष्याची चिंता तुम्हाला सतावत असेल तर तो पॉडकास्ट नक्की बघा. तो नक्कीच तुम्हाला दिशा देणारा ठरेल. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.